नमस्कार सर्वांना, अवनी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी भेळ, चटपटीत आणि झणझणीत। अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। तर भेळ बनवायला आपण चालू करूया। तर त्यासाठी आपण घेतलेले आहेत हे चुरमुरे। आता या कलबत्त्यामध्ये आपल्याला 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि अर्धा चम्मच लाल मिर्च पावडर टाकायचा आहे आणि याला असं कुटून घ्यायचं आहे। बारीक असं आपल्याला हा लसूण कुटून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आपला हा लसूण चटणीमध्ये एकदम मस्त असा मिक्स झालेला आहे आणि कुटूनही झालेला आहे। आता आपण एक कांदा, एक टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता कांदा हा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे। ही भेळ बनवायलाही एकदम सोपी आणि खायलाही एकदम चटपटीत। छोटेसे भुकेसाठी तुम्ही लहान मुलांना किंवा लहानापासून तर मोठ्यापर्यंत भेळ सर्वांनाच आवडते। तर तुम्ही ही भेळ वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा आणि ही भेळ एकदा नक्की ट्राय करून बघा। खायलाही एकदम चटपटीत आणि करायलाही एकदम सोपी आहे आणि कमी वेळामध्ये होते। नक्की एकदा ट्राय करून बघा। आपला कांदा हा कट करून झालेला आहे। आता टोमॅटो ही आपल्याला असाच बारीक कट करून घ्यायचा आहे। दुसऱ्या भेळपेक्षा काहीतरी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। टोमॅटो ही असंच आपल्याला आता सर्व बारीक करून झालेला आहे। आपल्याला टोमॅटो आणि कांदा हा तर भेळीला लागतोच। आता आपल्याला कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आहे। यामध्ये काय जास्त आपल्याला सामान टाकायची गरज नाहीये। घरच्याच सामानामध्ये करणार आहोत। आपली कोथिंबीर ही बारीक कट करून झालेली आहे। आपलं साहित्य हे सर्व कट करून झालेलं आहे। आता एक लिंबू ही आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता एका पॅन मध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे, थोडंसं 3-4 चम्मच छोटे वाले। आता याला थोडंसं गरम झालं की यामध्ये आपण मिरची आणि लसूणचा पेस्ट टाकायची आहे आणि याला 1 मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायचं आहे। लसूण असा मस्त 1 मिनिटामध्ये तळला जातो। आपला लसूण आणि हे लाल मिर्च पावडर मस्त असं कुरकुरीत तळलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला हे चुरमुरे टाकून घ्यायचे आहेत आणि याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटभर आपल्याला ठेवायचं आहे आणि कंटिन्यू याला हलवत राहायचं आहे, म्हणजे हे कुरकुरीत होतात आणि सर्व मसाले याला लागतात। पूर्णपणे हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। कंटिन्यू हलवत राहायचं आहे म्हणजे सर्व मसाले चुरमुऱ्याला लागतात। आपले सर्व मसाले हे मस्त असे चुरमुऱ्याला लागलेले आहेत। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि यालाही व्यवस्थित आता आपल्याला हलवून घ्यायचं आहे। आपलं हे व्यवस्थित असं आपलं हे हलवून झालेलं आहे। मीठ हे पूर्ण आपल्या चुरमुऱ्याला लागलेलं आहे। मीठ हे नंतरच टाका। आता तुम्ही बघू शकता असं एकदम कडक आणि कुरकुरीत झालेले आहेत।
आता यामध्ये आपण भाजलेले शेंगदाणे टाकून घेऊया आणि हा बारीक कट केलेला कांदाही टाकून घ्या आणि बारीक कट केलेलं टोमॅटोही आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आणि लिंबाचा रस आपल्याला यावरती पिळून घ्यायचा आहे आणि ही बारीक शेव आपण टाकणार आहोत। भरपूर अशी आपल्याला कोथिंबीरही टाकून घ्यायची आहे आणि याला व्यवस्थित असं आपल्याला पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे। एकजीव पूर्ण आपल्याला हे मसाले करून घ्यायचे आहेत। आपलं हे मिक्स झालेलं आहे। यावरती थोडासा आपल्याला चाट मसाला टाकायचा आहे। तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका, नसेल तर काही हरकत नाही, असंही छानच लागते भेळ। याला व्यवस्थित आता हलवून घेऊया। मस्त अशी भेळ आपली तयार आहे, तुम्ही बघू शकता। याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। झणझणीत अशी भेळ आपली तयार आहे। मोठ्यांपासून तर लहानांपर्यंत छोट्या भुकेसाठी एकदम परफेक्ट आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। खायला एकदम चमचमीत आणि चविष्ट लागते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।